केमिस्ट्री. अगदी आपल्या आपुलकीचं केमिस्ट्री आहे आपलं चिमूस केमिस्ट्री. आणि त्यात आपला चॅप्टर चाललेला थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स मध्ये आपण प्रेशर व्हॉल्यूम वर्क काढतो. का काढतो लास्ट पार्ट मध्ये बघितलं. जर नवीन युजर असाल तर सबस्क्राइब करा आणि मागच्या पार्ट मध्ये प्रेशर व्हॉल्यूम वर्क असं का म्हटलं हे लगेच बघून या. आज मी तुम्हाला काय शिकवते प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं डेरिव्हेशन. चला कन्सिडर करा. कन्सिडर n मोल ऑफ किंवा कन्सिडर सर्टन गॅस. किती मोल आहे माहिती नाही. सो कन्सिडर सर्टन गॅस enclosed in a cylinder fitted with frictionless. नोट्स बनवायला लागेल लगेच कॉपी डाऊन करा. फ्रिक्शनलेस रिजिड मूवेबल पिस्टन. माझं एकदा डेरिव्हेशन कंप्लीट झालं की तुम्ही काय करायचं व्हिडिओ पॉज करायचा आणि आहे तसा बोर्ड कॉपी डाऊन करून घ्यायचा. कारण हे तुमचं आन्सर असणार आहे. कशासाठी एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्कचं डेरिव्हेशन विचारलं तर आहे असं आन्सर द्यायचं. बघा कन्सिडर करा सर्टन गॅस आहे एनक्लोज्ड इन अ सिलेंडर. सिलेंडर मध्ये घेतलाय आणि ह्या सिलेंडरच्या वर आपण काय लावलंय फ्रिक्शनलेस रिजिड मूवेबल पिस्टन. डायग्रामॅटिकली एक्सप्लेन करते. हा तुमचा सिलेंडर आहे. दिस इज युअर सिलेंडर. याच्यामध्ये काहीतरी गॅस आहे. fitted with some certain amount of gas, contains some certain amount of gas. ती अमाउंट आपल्याला माहिती नाहीये, लागत पण नाही आपल्याला. ठीक आहे. and this is fitted with a piston. याच्यावरती काय आहे हा पिस्टन आहे की जो मूव होतो, रिजिड आहे आणि फ्रिक्शनलेस आहे. सो दिस इज गॅस. या गॅसचं स्वतःचं काहीतरी प्रेशर असणार आहे. ते प्रेशर घेऊया आपण P. वरती काय असणार वरून काय असणार ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. त्याला आपण म्हणूया P एक्सटर्नल. बरोबर आहे ना. हे सगळं एक्सप्लेन केलं मी. गॅसचं स्वतःचं प्रेशर म्हणजे कॅपिटल P. वरून ऍटमॉस्फिअरचं प्रेशर म्हणजे एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल आहे. आणि हा काय आहे तुमचा हे काय आहे तुमचा पिस्टन की जो मूव्ह होतोय. आता मला सांगा मी काय काय लिहू शकते गिवन मध्ये. मग P इज प्रेशर ऑफ गॅस. P is pressure of gas. P external external pressure of surrounding. External pressure of surrounding. बरोबर आहे ना. Yes. Surrounding. आणखीन काय सांगू शकतो आपण. Let V be the किंवा V1 be the volume of gas. V1 be the volume of gas. या गॅसचा काहीतरी व्हॉल्यूम आहे. तो किती असू दे V1. आफ्टर सम टाइम द पिस्टन इज मूव्ड अप. हा पिस्टन वरती मूव्ह व्हायला लागतो आणि कुठेतरी या पोझिशनला येतो. कुठेतरी वरच्या पोझिशनला तो आला. सो दिस इज न्यू पोझिशन ऑफ पिस्टन. आणि आता काय झालं जर पिस्टन वरती गेला असेल का वरती गेला याचा अर्थ तुमच्या प्रेशर ऑफ गॅस वाढलं कोणापेक्षा एक्सटर्नल प्रेशर पेक्षा. बरोबर आहे. जेव्हा प्रेशर खालच्या गॅसचं वाढलं तर काय होणार आपला गॅस एक्सपांड होणार. गॅस विल एक्सपांड. बरोबर आहे. गॅस एक्सपांड होणार. व्हॉल्यूम कुठेतरी वरती चेंज होणार आणि नवीन व्हॉल्यूम जो असणार आहे गॅस एक्सपांड होऊन इथपर्यंत पोहोचणार. नवीन व्हॉल्यूम जो आहे गॅसचा तो काय आहे V2 आहे. लक्षात आलं. पण मी काय म्हणते लेट V2 बी फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस. फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस आफ्टर एक्सपान्शन. आणि हा काय आहे इनिशियल व्हॉल्यूम ऑफ गॅस. मग इथं वर्क डन झालं का सांगा. येस. कोणी केलं तुमच्या गॅसने केलं. काय काम केलं त्यांनी पिस्टनला वरती पुश केलं. सो वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग. जर वर्क झालं असेल तर वर्क कसं लिहितो आपण वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट
बट बघा एक्सटर्नल प्रेशर कुठल्या डायरेक्शनला आहे, खाली खाली, आणि आपला गॅसनं प्रेशर कुठल्या डायरेक्शन मध्ये पुट केलंय, वरच्या डायरेक्शन मध्ये. सो गॅसनं जे काम केलंय ते अपोजिट डायरेक्शन मध्ये केलंय, कोणाच्या, एक्सटर्नल प्रेशरच्या. सो अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे साइन कुठली द्यायची तुम्ही, मायनसची. ओके, मी परत एकदा इथं सांगते बघा, प्रेशर इज इक्वल टू काय असतं, फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. सो फोर्स काय झाला इथून, प्रेशर इज फोर्स अपॉन एरिया. सो फोर्स इज प्रेशर इनटू एरिया. फोर्स इज प्रेशर इनटू एरिया. बट कोणतं प्रेशर, कोणत्या प्रेशरला अपोज केलंय आपण, एक्सटर्नल प्रेशरला अपोज केलंय. सो हा फॉर्म्युला काय लिहायचा इथे पुट करताना, मायनस आहे तसं फोर्स इज एक्सटर्नल प्रेशर इनटू एरिया इनटू डी, इनटू एरिया इनटू डी. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. ओके, आता बघा एरिया इनटू डी काय असतं, एरिया इनटू डी काय असतं, तर व्हॉल्यूम असतो. एरिया इनटू डी. मग हा एरिया कुणाचा आहे मॅम, ए इज एरिया ऑफ युअर पिस्टन. ए कोणाचा एरिया आहे, ए इज एरिया ऑफ पिस्टन. ए इज एरिया ऑफ पिस्टन. कारण बघा हा एरिया आहे तुमच्या पिस्टनचा, हा एरिया आहे तुमच्या पिस्टनचा, आणि डिस्टन्स डी, डिस्टन्स डी काय आहे, तर व्हॉल्यूम V1 टू व्हॉल्यूम V2 जे डिस्टन्स आहे. पिस्टन आधी इथं होता, नवीन पोझिशन कुठे आहे, वरती आहे. जुनी पिस्टनची पोझिशन, नवीन पिस्टनची पोझिशन, या मधल्याचं डिस्टन्स जे आहे ते काय आहे, डी आहे. सो हा एरिया आणि इतकं डिस्टन्स म्हणजे काय झालं, हा व्हॉल्यूम झाला, इतका व्हॉल्यूम झाला, जो चेंज झाला व्हॉल्यूम आधी जो होता त्याच्यात एक्स्ट्रा वाढला. सो एरिया इनटू डिस्टन्स काय असतं, व्हॉल्यूम असतं. कोणाचा व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम. V2 किती आहे बघा, V2 इतका आहे. V1 किती आहे, कुठेतरी इथे आहे. जर मग मी V2 मायनस V1 केलं, हा V2 आहे त्यातून V1 मायनस करा, काय भेटलं मला, हे चेंज इन व्हॉल्यूम, डेल्टा V. सो मी काय लिहिते बघा, एरिया इंटू डी असतो व्हॉल्यूम, एरिया इंटू डी काय आहे, व्हॉल्यूम. बट कसला व्हॉल्यूम आहे हा, V2 मायनस V1, दॅट इज चेंज इन व्हॉल्यूम. सो मी लिहिलं डेल्टा V, डेल्टा V. सो एक्सप्रेशन काय झालं वरचं, वर्क डन इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन. परत एकदा नीट बघा काय केलं, कन्सिडर सर्टन अमाउंट ऑफ गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर fitted with a movable piston which is frictionless rigid. ओके, त्यानंतर मी म्हटलं सगळ्या क्वांटिटीज एक्सप्लेन केल्या. लेट प्रेशर ऑफ गॅस बी P, एक्सटर्नल एटमॉस्फेरिक प्रेशर बी P एक्सटर्नल, इनिशियल जो व्हॉल्यूम आहे या गॅसचा तो असू दे V1. थोड्या वेळानं काय झालं, तुमच्या प्रेशरनी प्रेशर ऑफ गॅस वाढलं, त्याने पिस्टनला वरती पुश केलं, पिस्टन वरती गेला, व्हॉल्यूम बदलला ना. येस, आधी V1 होता, पिस्टन वरती गेल्यामुळे आता व्हॉल्यूम एवढा झाला म्हणजे V2 झाला. हा इतका काय आहे, V2 व्हॉल्यूम आहे. आधी किती होता, V1. V2 व्हॉल्यूम म्हणजे नवीन व्हॉल्यूम, V1 व्हॉल्यूम म्हणजे इनिशियल व्हॉल्यूम. सो ते लिहून घेतलं, V1 इनिशियल व्हॉल्यूम, V2 फायनल व्हॉल्यूम. तुम्हाला माहिती आहे गॅस जेव्हा एक्सपांड होतो तेव्हा वर्क डन केलं जातं. सो W इज इक्वल टू मायनस F इंटू डिस्प्लेसमेंट. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो फोर्स कसं लिहिलं मी, प्रेशर इंटू एरिया. बट कुठलं प्रेशर, आपण कोणाला अपोज केलंय, एक्सटर्नल प्रेशरला. सो प्रेशर लिहिताना एक्सटर्नल प्रेशर अपोजिट डायरेक्शन मध्ये आहे म्हणून मायनस साइन. सो W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू एरिया इंटू डिस्टन्स. हा पॉइंट कळाला नसेल तर परत सांगते. हा आपला बीकर होता, तर गॅस तुम्ही इमॅजिन करा, इथं गॅस आहे बघा, ही ओरिजिनल पोझिशन आहे पिस्टनची, ही ओरिजिनल पोझिशन आहे पिस्टनची, आणि नवीन काहीतरी वरती आहे, ही न्यू पोझिशन आहे, ही न्यू पोझिशन आहे. म्हणजे पिस्टन इथून इथं मूव्ह झालाय, डी इतका डिस्टन्स पिस्टन मूव्ह झालाय. कशासाठी, हा जो इनिशियल व्हॉल्यूम होता गॅसचा V1 तो चेंज करून किती केला आता, V2. सो मी काय म्हणतेय, या पिस्टनचा जो एरिया आहे, या पिस्टनचा जो एरिया आहे म्हणजे हा पूर्ण एरिया आणि एवढं डिस्टन्स, हा प्रेशरचा एरिया आणि इतकं पर्यंत डिस्टन्स, हे मध्ये काय तयार झालंय, इथून इथपर्यंत काय आहे, इट इज नथिंग बट V2 मायनस V1. करून बघा, V2 केवढा आहे, इतका आहे पूर्ण बीकर पर्यंत, त्यातून मायनस V1 करा, केलं काय आलं, हे V2 मायनस V1
म्हणजेच डेल्टा व्ही. सो एरिया ऑफ piston into distance d is nothing but change in volume. तेच मी इथं लिहिलं. सो दिस इज एक्सप्रेशन फॉर वर्क डन. वर्क डन. ओके. मग वर्क डन निगेटिव्ह कधी येतं? जेव्हा गॅस एक्सपांड झाला असेल तर वर्क डन येतं निगेटिव्ह. कारण ह्या इक्वेशन मध्ये बघा लिहिते खाली मी, फॉर एक्सपान्शन कुठला व्हॉल्यूम जास्त असणार सांगा? V2 जास्त असणार का V1 जास्त असणार? इथं एक्सपान्शन झालंय, आधी V1 होता मग V2 झाला. V2 जास्त आहे, एक्सपान्शन मध्ये काय असतं? V2 व्हॉल्यूम जास्त असतो. बरोबर आहे ना? सिंपल आहे. आधी गॅस कमी आहे नंतर एक्सपांड झाला, सो V2 जास्त आहे V1 पेक्षा. सो V2 जेव्हा V1 पेक्षा जास्त असेल तेव्हा डेल्टा V ची व्हॅल्यू काय येणार? चेंज इन व्हॉल्यूम काय येणार? पॉझिटिव्ह. चेंज इन व्हॉल्यूम येणार पॉझिटिव्ह. सो वर्क डन, जर डेल्टा V पॉझिटिव्ह असेल तर ओव्हरऑल वर्क डन निगेटिव्ह येणार. येस. सो एक्सपान्शनचं वर्क डन कसं असतं? इट इज ऑलवेज निगेटिव्ह. सो एक्सपान्शन दिलं असेल क्वेश्चन मध्ये तर आन्सर नेहमी वर्क डनचा निगेटिव्ह मध्ये येणार. आणि कॉम्प्रेशनचं बघा, हा पोर्शन रफ करते. कॉम्प्रेशनचं बघा लगेच. सिलेंडर आहे, गॅस आहे, पिस्टन आहे. आधी व्हॉल्यूम काहीतरी V2 होता, समजा 5 लिटर होता. ठीक आहे, 5 लिटर. पण नंतर काय झालं? एक्सटर्नल प्रेशर वाढलं, पिस्टन कुठेतरी खाली गेला. सो व्हॉल्यूम इथला आला. व्हॉल्यूम, सो हा इनिशियल होता, सॉरी याला V1 करा. आधी तुमचा व्हॉल्यूम V1 5 होता, चेंज होऊन जो फायनल व्हॉल्यूम झालाय V2 तो काहीतरी 2 लिटर झालाय. त्यामुळे डेल्टा V चेंज इन व्हॉल्यूम दॅट इज V2 मायनस V1 काय आलं तुमचं? V2 किती आहे? 2. V1 किती आहे? 5. सो व्हॅल्यू आली निगेटिव्ह. सो डेल्टा V निगेटिव्ह आला तर वर्कच्या एक्सप्रेशन मध्ये डेल्टा V निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार. सो वर्क डन काय होणार? पॉझिटिव्ह. डेल्टा V चीच व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर निगेटिव्ह आणि आतलं निगेटिव्ह मल्टिप्लाय होऊन पॉझिटिव्ह येणार. सो कॉम्प्रेशन साठी वर्क डन पॉझिटिव्ह आणि एक्सपान्शन साठी वर्क डन निगेटिव्ह. आता हे वर्क डन सगळं कशामुळे झालं? ओनली ड्यू टू एक्सटर्नल प्रेशर. ओनली फक्त एक्सटर्नल प्रेशर एक मोठा फेनोमेना आहे ज्याच्यामुळे आपलं काम झालं. प्रेशर वाढलं तर कॉम्प्रेशन, प्रेशर वरचं कमी झालं तर एक्सपान्शन. सो प्रेशरचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे वर्क डन मध्ये. लक्षात आलं असेल डेरिवेशन? लगेच स्क्रीनशॉट करा किंवा व्हिडिओ पॉज करा आणि एकदा लिहून काढा. ओके. आणखी एक इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग पॉइंट सांगते. आताच आपण बघितलं वर्क डन काय असतं? मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. बरोबर आहे. आता इन व्हॅक्यूम काय होणार मला सांगा? व्हॅक्यूम मध्ये प्रेशर असतं का? नाही. सो एक्सटर्नल प्रेशर काय होणार व्हॅक्यूम मध्ये? 0. बरोबर आहे. सो वर्क डन काय झालं? वर्क डन इज इक्वल टू मायनस प्रेशर 0 आहे इंटू डेल्टा V म्हणजेच वर्क डन इज इक्वल टू झालं 0. सो इन व्हॅक्यूम किंवा when atmospheric pressure is 0 म्हणजेच कुठे असणार असं? व्हॅक्यूम मध्ये अजिबात वर्क डन होत नाही. देयर इज 0 वर्क डन आणि यालाच काय म्हणतो आपण? फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस. फ्री एक्सपान्शन ऑफ गॅसचं जर डेरिवेशन विचारलं तर हे आहे ते व्हॅक्यूम मध्ये फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस. दॅट इज म्हणजेच काय? एक्सपान्शन ऑफ गॅस in vacuum is called as free expansion. लक्षात आलं? बघून घ्या एकदा नीट. W is equal to minus P external into delta V. व्हॅक्यूम मध्ये एक्सटर्नल प्रेशर 0 असतं. सो W चं वर्क डन काय झालं? 0 झालं. यालाच काय म्हणायचं? फ्री एक्सपान्शन ऑफ गॅस. दॅट इज एक्सपान्शन ऑफ गॅस इन व्हॅक्यूम. म्हणून मी म्हटलं की प्रेशरचा खूप मोठा रोल आहे. एक्सटर्नल प्रेशर वरतीच डिपेंड आहे. एक्सटर्नल प्रेशर वाढलं, आपण पिस्टनला पुश केलं खाली, प्रेशर वाढलं, गॅस कॉम्प्रेस. आपण पिस्टनला वरती ओढलं, गॅस एक्सपांड होणार. बरोबर आहे ना? येस. काही एक्झाम्पल्स बघूया. बोर्ड रफ करते.
ओके, रेडी फॉर क्वेश्चन. बघा, 3 moles of ideal gas is expanded isothermally from 15 dm cube to 20 dm cube at constant atmospheric pressure of 1.2 bar. Calculate the work done in joule and in dm cube. व्हेरी सिंपल आहे. सगळ्यात पहिला तर गिवन डेटा लिहून घ्यायचा. काय लिहून घ्यायचं? गिवन डेटा. चला इथं स्टार्ट करते. गिवन काय काय दिलं बघा. 3 moles जे दिलंय ते मी लिहून घेणार. नंबर ऑफ मोल्स स्मॉल एन ने डिनोट करतो, 3 आहे. गॅस काय झालाय? एक्सपांड. कसा? आयसोथर्मली, म्हणजे चेंज इन टेम्परेचर 0. येस. फ्रॉम आधी कुठला व्हॉल्यूम आहे? 15. नंतर किती केलाय? 20. सो इनिशियल व्हॉल्यूम V1 किती आहे? 15 विथ युनिट्स लिहायचं. डीएम क्यूब. V2 किती आहे? 20. तेही विथ युनिट्स लिहिलं मी. डीएम क्यूब. ओके. येस. ऍट कॉन्स्टंट ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती दिलाय? 1.2 बार. सो P एक्सटर्नल दिलाय तुम्हाला 1.2 बार. प्रेशर बार मध्ये दिलंय, ऍटमॉस्फियर मध्ये दिलेलं नाही. 1.2 बार. अँड कॅल्क्युलेट द वर्क डन. टू फाइंड काय फाइंड करायचं आहे? W इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सोल्युशन बघा, अगदी असंच सॉल्व करायचं तुम्ही. वी नो W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. That is W is equal to minus P external किती आहे? 1.2 बार. मी बार लिहिते एक्झाम्पल मध्ये. बघा, डेल्टा V काय असतं? V2 minus V1. चेंज इन व्हॉल्यूम. Therefore W is equal to minus 1.2 बार इंटू V2 किती आहे? 20 मायनस V1 किती आहे? 15. सो 20 मायनस 15 किती झालं? 5. 20 मायनस 15 किती झालं? 5. आणि व्हॉल्यूम कशात मोजलाय आपण? डीएम क्यूब मध्ये. सो 20 डीएम क्यूब मायनस 15 डीएम क्यूब. आन्सर काय आलं? 5 डीएम क्यूब. देअरफॉर W इज इक्वल टू, कॅल्क्युलेट करा. आन्सर काय येणार तुमचं? 6.0 म्हणजे 6 निगेटिव्ह साइन बार डीएम क्यूब. बार डीएम क्यूब. सो तुम्ही हे काढलं आता. अच्छा, इथं बार करा. बार आहे, मी चुकून लिहिले ते. ठीक आहे. सो डीएम क्यूब बार हे फाइंड केलं. अजून जूल मध्ये काढलंय का? नाही. तर चला जूल मध्ये काढूया. तर मी इथे एक रिलेशन देते. 1 बार डीएम क्यूब इज इक्वल टू 100 जूल. इज इक्वल टू 100 जूल. हे एक लक्षात ठेवा, तुम्हाला सतत यूज करायला लागणार आहे. 1 बार डीएम क्यूब म्हणजे किती असतं? 100 जूल असतं. मग बघा, इथं बार डीएम क्यूब दिसतंय. बार डीएम क्यूब दिसतंय. सो मी काय करणार? W इज इक्वल टू मायनस 6. 1 बार डीएम क्यूब म्हणजे किती? 100 जूल. 1 बार डीएम क्यूब म्हणजे किती? 100 जूल. सो मी सबस्टिट्यूट केली. आन्सर काय येणार तुमचा? W इज इक्वल टू, वरती घेतलंय, W इज इक्वल टू मायनस 600 जूल. W इज इक्वल टू मायनस 600 जूल आणि मायनस 6 बार डीएम क्यूब. सो बार डीएम क्यूब मध्ये आन्सर आलं मायनस 6 बार डीएम क्यूब आणि जूल मध्ये आन्सर आलं 600 जूल. 600 जूल. लक्षात आलं कसं सॉल्व केलं? एकदा बघून घ्या आणि स्क्रीनशॉट करा. सिंपल आहे. जे आधी दिलंय ते लिहून गेलं. नंबर ऑफ मोल्स दिले 3 मोल्स, पण फॉर्म्युला मध्ये लागतच नाहीत मला नंबर ऑफ मोल्स. V1 दिला, V2 लिहिला, एक्सटर्नल प्रेशर लिहिलं, W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल इंटू डेल्टा V. फक्त व्हॅल्यू पुट केल्या आणि युनिट्स पण पुट केले, जेणेकरून माझं फायनल आन्सर कशामध्ये येते ते मला कळावं. आणि कन्वर्जन काय सांगितलं? 1 बार डीएम क्यूब म्हणजेच 100 जूल असतं. सो 1 बार डीएम क्यूबच्या ठिकाणी मी 100 जूल सबस्टिट्यूट केलं. आन्सर आलं 600 मायनस 600 जूल. ओके. बघा, एक्सपान्शन असल्यामुळे काय झालं? आन्सर तुमचं मायनस मध्ये आलं. स्क्रीनशॉट करा पटकन. गेट रेडी फॉर सेकंड क्वेश्चन. कॅल्क्युलेट प्रेशर व्हॉल्यूम वर्क डन इन जूल. वर्क डनच काढायचं आहे जूल मध्ये. फक्त आता तुम्हाला केमिकल एक रिएक्शन दिली आहे. बघा, रिएक्शन मध्ये कोण आहे? C2H4 म्हणजे इथिलीन किंवा इथिन.
HCl गॅस सोबत रिॲक्ट केलंय आणि तुम्हाला C2H5Cl हॅलोजन डेरिव्हेटिव्हची रिॲक्शन आहे, C2H5Cl हा गॅस भेटलाय. मग तुम्हाला आणखीन डेटा काय दिलाय, तर आधी 200 ml ऑफ इथिलीन गॅस अँड 150 ml ऑफ HCl म्हणजे काय व्हॉल्यूम दिलाय दोघांचा 200 150 यांना रिॲक्ट करू दिलाय ऍट कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर 1 बार. किती प्रेशर आहे 1 बारला ही रिॲक्शन करायला लागलं आणि ही रिॲक्शन झाल्यावरती ही रिॲक्शन करताना किती वर्क डन केलं तुमच्या सिस्टीमने हे फाइंड करायचंय. चला करूया. गिवन बघा काय काय दिलंय, तर बिफोर reaction starts म्हणजे in the initial portion of reaction volume of C2H4 is किती दिलाय 200 ml आणि volume of HCl गॅस किती दिलाय 150 ml. आता मला सांगा रिॲक्शन मध्ये क्लिअर कळतंय की 1 मोल ऑफ इथिल रिॲक्ट्स विथ 1 मोल ऑफ HCl टू गिव्ह 1 मोल ऑफ इथिल क्लोराइड. बरोबर आहे ना. सो 1 मोल ऑफ C2H4 एकाच मोल ऑफ HCl सोबत रिॲक्ट करणार. रेशो कसा आहे रिॲक्शनचा 1:1. 1:1 एक मोल असेल किंवा एक मॉलिक्यूल C2H4 चा एकाच मॉलिक्यूल सोबत रिॲक्ट करणार. म्हणजेच काय 200 ml जरी वरती व्हॉल्यूम दिला असेल तरी HCl किती आहेत 150च आहेत. सो ह्यातले 150 लिटर मध्ये जेवढे मॉलिक्यूल्स आहेत याचा 150 मिलीलिटर नॉट लिटर याचा 150 मिलीलिटर ऑफ व्हॉल्यूमच फक्त रिॲक्ट होणार. बाकीचा बीकर मध्ये तसाच राहणार कारण ह्या C2H4 ला जेवढे HCl अवेलेबल आहेत तेवढीच रिॲक्शन होणार. म्हणजे इन रिॲक्शन only 150 ml of ethylene or ethene react with available 150 ml of HCl gas. HCl गॅस किती अवेलेबल आहे तुमच्याकडे 150. सो जरी व्हॉल्यूम एवढा असेल 200 ml तरी त्यातला 150 ml रिॲक्ट होणार आहे. त्यामुळे मी काय म्हणते जो व्हॉल्यूम आहे तुमच्या इथिनचा C2H4 चा तो किती असणार आहे 150 घेणार मी 150 ml. 150 ml म्हणजेच किती 0.15 लिटर 0.15 लिटर आणि लिटर म्हणजेच डीएम क्यूब. सो मी लिहू शकते 0.15 डीएम क्यूब. बघा 1 लिटर इज इक्वल टू 1 डीएम क्यूब. ठीक आहे. चला आता व्हॉल्यूम ऑफ HCl फाइंड करूया. ओके चला मॅम करूया. किती आहे 150 आहे 150 आहे ना. येस 150 आहे. सो इथं पण काय झालं 0.15 लिटर अँड लिटर इज नथिंग बट डीएम क्यूब. सो 15 डीएम क्यूब. सो मी म्हणते व्हॉल्यूम ऑफ रिॲक्टंट किती झाला रे व्हॉल्यूम ऑफ इथिन प्लस व्हॉल्यूम ऑफ HCl दॅट इज 0.15 प्लस 0.15 डीएम क्यूब. किती 0.30 डीएम क्यूब व्हॉल्यूम आहे तुमच्या रिॲक्टंटचा. आणि प्रोडक्टचा किती आहे व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट किती आहे म्हणजे फायनल व्हॉल्यूम किती आहे इथे 1 मोल याचा रिॲक्टेड विथ 1 मोल HCl टू गिव्ह 1 मोल ऑफ C2H5 म्हणजे 150 ml इथिन रिॲक्टेड विथ 150 ml ऑफ HCl टू गिव्ह 150 ml ऑफ प्रोडक्ट. सो काय देणार परत 150 ml म्हणजेच 0.15 लिटर म्हणजेच 0.15 डीएम क्यूब. सो व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट म्हणजेच आपला फायनल व्हॉल्यूम आहे आणि रिॲक्टंट म्हणजे तुमचा इनिशियल. सो इनिशियल अँड फायनल असंही लिहिते तुम्ही. एकतर रिॲक्टंट प्रोडक्ट घ्या किंवा इनिशियल फायनल द्या. ठीक आहे. आता वर्क डन काढूया. क्वेश्चन ड्राफ्ट करू का वरचा क्वेश्चन. ओके बघा वर्क डन इज इक्वल टू काय असतं P एक्सटर्नल इनटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही म्हणजेच काय
फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम किंवा V2 मायनस V1. ओके. W इज इक्वल टू एक्सटर्नल प्रेशर किती दिलंय तुम्हाला 1 बार. सो गिवन मध्ये तुम्ही हेही लिहिलं तर चालेल. प्रेशर इज इक्वल टू 1 बार. सो मायनस 1 बार इंटू V फायनल मायनस V इनिशियल. फायनल व्हॉल्यूम किती आहे 0.15 dm³ मायनस इनिशियल किती आहे 0.30 dm³. बरोबर आहे ना. येस. सो मायनस 1 बार इंटू काय आन्सर आलं इकडे 0.15 मायनस 0.30. आन्सर येईल तुमचं 0.15 मायनस 0.15 dm³. सो मायनस मायनस प्लस झालं आणि आन्सर आलं 0.15 बार dm³. बार dm³. बट बार dm³ मध्ये आन्सर हवाय का नको. आपल्याला हवाय आन्सर जूल मध्ये. सो जूल मध्ये करायचं असेल तर काय करणार आपण 1 बार dm³ इज नथिंग बट 100 जूल. 1 बार dm³ इज इक्वल टू 100 जूल. मगाशी पण एक्झाम्पल मध्ये सांगितलं. सो मल्टिप्लाय बाय 100 करा. मल्टिप्लाय बाय 100 करा. काय आन्सर. सो W इज इक्वल टू 0.15 इंटू 100 जूल लिहा. इंटू 100 जूल किती येणार आहे आन्सर 15 जूल. 15 जूल. सो W इज इक्वल टू 15 जूल. लक्षात आलंय. आय गेस लक्षात आलं असेल. रिॲक्शन रफ करतीये. खाली लिहितीये बघा इथे 0.15 into 100 joule that is equal to 15 joule. 15 joule. Work done is 15 joule. ओके. सो मी तुम्हाला 2 इंडेक्स न्यूमेरिकल सॉल्व करून दाखवले. आणखी एक आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पण सगळं मी सॉल्व करून दिलं तर तुम्ही काय करणार बरोबर आहे ना. सो ते आणखी एक आहे टेक्स्टबुक उघडा. 2 मी सॉल्व केलेत. एक कोणतं राहिलंय ते बघा. ते सॉल्व करा आणि काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी नेक्स्ट लेक्चर मध्ये ते एक्झाम्पल तुम्हाला शिकवेन. मग लक्षात आलं आजचा पोर्शन. डेरिव्हेशन सिंपल आहे. हो सिंपल आहे. त्यानंतर न्यूमेरिकल्स पण सिंपल आहे. फक्त एक्सेप्शनल केसेस ज्या आहेत त्या मी तुम्हाला शिकवल्या. लक्षात आलं. ओके. थँक्यू सो मच. जॉईन करा नेक्स्ट पार्ट मध्ये. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुने असाल तर आपल्या चॅनलला शेअर करा.